रामकृष्ण हरी. तर आज आपण अजून थोडे नामस्मरणावर असलेलेच अभंग पाहूया. तर बघा, उगविल्या गुंती ऐशा मागे नेनो किती, ख्याती केली अजामिळे होते निघाले दिवाळे, मोकलीला प्रायचित्ती कोणी न धरती हाती, तुका म्हणे मुक्त वाट वैकुंठीची गडगडाट. तर इथं तुकाराम महाराजांनी एक सुंदर असं अजामेळ्याचं उदाहरण देऊन सांगितलेलं आहे की अजामळ हा एक ब्राह्मण होता, परंतु वाईट संगतीमुळं त्याच्या जीवनात त्याने अनेक पापे केली. पण फक्त त्याने नारायण नामाचं स्मरण केल्यामुळे त्याची कीर्ती सर्वत्र पसरली आणि सर्व तीर्थे आणि प्रायश्चित्ते यांनी त्याचा त्याग केला आणि त्याचा उद्धार झाला. त्यामुळं अजामेळ्यानं काय केलं, फक्त नामाचा उच्चार केला, त्यामुळे त्याला काय वैकुंठाची वाट सोपी झाली. पुढल्या अभंगामध्ये महाराज म्हणतात, सरळी ही नामे उच्चारावी सदा हरिबा गोविंदा रामकृष्ण. सरळी ही नामे उच्चारावी सदा हरिबा गोविंदा रामकृष्ण, पुण्यपूर्व काळ तीर्थेही सकळ कथा सिंधू जळ न्हावू येती, अवघेची लाभ बैसलिया घरा येती भाव धरा एके ठाई, शेळ्या मेंढ्या गाई सेवा घेती म्हैसी कामधेनू तैसी नव्हे एक, तुका म्हणे सुखे पाविजे अनंता हे वर्म जाणता सुलभचे, जन हो रामकृष्ण हरी गोविंद या साध्या सोप्या नामाचा उच्चार सदैव करावा. हरिकथा हा प्रेमाचा महासागर आहे. सर्व पुण्य काळ तीर्थे या महासागरात स्नान करून पवित्र होण्यासाठी येतात. देवाच्या चरणी दृढ भाव धारण केला तर सर्व प्रकारचे लाभ घरच्या घरी चालत येतात. शेळ्या मेंढ्या गायी यांच्याप्रमाणे कामधेनूची सेवा करण्याची जरुरी नसते. कामधेनू आपोआप इच्छा पूर्ण करत असते. तशा प्रकारे नामाचा महिमा आहे. म्हणून तुकाराम महाराज अंतःकरणापासून म्हणतात की जो निस्वार्थ प्रेमाने हरिनाम घेण्याचे वर्म ज्याला ठाऊक आहे किंवा अनायासे ईश्वराची ज्याला ठाऊक आहे, ज्याला कळले आहे, त्याला अनायासे ईश्वराची अनंताची प्राप्ती करून घेता येते. असे साध्या सोप्या या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की सरळी ही नामे उच्चारावी सदा. सरळ सोपी ही नामे आहेत ती हरिबा गोविंदा रामकृष्ण. ही सरळ नामे आपण जरी नुसती उच्चारली तरी काय आहेत, तर आपल्याला ईश्वराची प्राप्ती करून घेता येते. पुढल्या अभंगामध्ये महाराज म्हणतात की पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरितील दोषी जळतील राशी पातकांच्या, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या, देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे, काय त्या उरले वेगळे आणिक वैकुंठ नायक जयाकंठी, तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, जो अच्युताच्या नामाचा सदैव जयघोष करत असतो त्याचा देह पवित्र समजावा आणि त्याची वाणी पुण्यवान मानावी. त्याने नुसते स्मरण जरी केले तरी पापी लोक भवसागरातून तरून जातात. जसे अजामळाने नारायण नुसते नामस्मरण केलं आणि त्याला काय आहे, वैकुंठीचा मार्ग सुलभ झाला. त्या पद्धतीनं नुसतं आपण काय पापी लोक सुद्धा काय होतात, भवसागरातून अजामेळासारखे तरून जातात आणि पातकाच्या राशी त्यांच्या जळून जातात. अशा प्रकारे वैष्णवांच्या चरणावरील धुलीकणासाठी देवदेवता देखील इच्छा करतात. त्यासाठी त्या वैष्णवांच्या मागे मागे धावत जातात. ज्याच्या कंठात वैकुंठ नायकाचे नाम आहे त्याच्यात आणि देवात वेगळे पण काय उरले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, गंगा यमुनेच्या संगमात सरस्वती गुप्त रूपाने असते, तसे देव व भक्तांचा जिथे संगम झालेला असतो तिथे नामस्मरणाचा तिसरा प्रवाह येतो. हा सर्व पवित्र असा संगमच होय. पुढल्या अभंगात महाराज म्हणतात की पाप ताप दैन्य जाय उठाउटी, झाली या भेटी हरिदासाची, ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी, तप तीर्थ जगी दानव्रत, चरणीचे रज वंदी शूळ पाणी,
नाचती कीर्तनी त्याचे माता, बहुतरावया उत्तम हे नाव, भिजोनी दीपाव हात काही, तुका म्हणे मना झाले समाधान, देखील या चरण वैष्णवांचे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, हरिदासाची भेट झाली तर पाप आणि ताप हे दैन्य, पाप ताप आणि दैन्य हे सारे काय होतं, नाहीच होतं. जगात अनेक प्रकारची तपे, तीर्थे, दान, व्रते यांची साधने जरी असली तरी वैष्णवांच्या अंगी जे प्रेमाचे बळ असते ते इतरांच्या ठिकाणी दिसून येत नाही. जे प्रेमाने हरिकीर्तनात नामजप करतात त्यांच्या चरणांना वंदन करून त्यांची पायधूळ भगवान शंकर मस्तकी धारण करतात. वैष्णवांची भक्ती नौका बहुसागरात तरून जाण्यासाठी उत्तम आहे. या नौकेमध्ये बसलो तर हात-पाय देखील ओले होत नाहीत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, प्रेमाने भरलेले वैष्णवांचे चरण कमल पाहून माझ्या मनाला पूर्ण असे समाधान झाले आहे. म्हणूनच महाराज सांगतात की सरळी ही नामे उच्चारावी सदा, हरिबा गोविंदा रामकृष्ण. म्हणजे काय, सरळ साधी नाम आहे ती, की ती आपण काय केली पाहिजे, ती गोविंदा रामकृष्ण ही सगळी नामं, नारायण अशी नामं काय केली पाहिजे, ती आपण सदा उच्चारावी. पुण्यपर्व काळ तीर्थेही सकळ, कथा सिंधू जळ जळ न्हावू येते. म्हणजे काय तर आपण काय होतो तर या हरिकथा हा प्रेमाचा महासागर आहे. सर्व पुण्यकाळ तीर्थे या महासागरात स्नान करून पवित्र होण्यासाठी येतात. म्हणजेच काय, पुण्यपर्व काळ तीर्थेही सकळ, कथा सिंधू जळ न्हावू येते. म्हणजे ही आपण जी नामस्मरण किंवा हरिकथा हे जे काय आपण करतो ते काय आहेत, सर्व तीर्थ आपण काय करून आल्यासारखं आहे असं महाराज सांगतात.